सुगंधित असं तेल लावून आणि अंघोळ करायची आहे. जमलंच तर उटणं लावून अंघोळ करायची आहे. या सर्व क्रिया तुम्हाला सूर्य उदय होण्याच्या अगोदर करायच्या आहेत. त्याच पद्धतीने नवीन कपडे घालायचे आहेत. कपड्यांचा रंग पिवळा, लाल, केशरी असावा. पांढरे कपडे घातले तरी सुद्धा चालतील. त्याच पद्धतीने ते कपडे कुठेही फाटलेले नसावेत, इरलेले नसावेत आणि कुठूनही त्याचे धागेदोरे दिसू नयेत. आणि जमलंच तर तुम्ही सोवळं नेसा. म्हणजेच जे काही धोतर असतं ते धोतर जर का तुम्ही नेसलं तर अतिउत्तम राहील. त्याच पद्धतीने घरामध्ये गोडाधोडाचं जेवण तयार करायचं आहे. देवांना सुद्धा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. गुढी उभारण्याच्या अगोदर तुमची घरातील जी काही देवपूजा आहे ती संपूर्ण करायची. देवांचा अभिषेक वगैरे पूर्ण करायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम गणपतींचं पूजन करायचं आहे. मग माता लक्ष्मी आणि ब्रह्मदेवांचं पूजन करायचं आहे. ब्रह्मदेवांची जी काही पूजा आहे ही गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाते.